दिल्ली येथून 15 ऑगस्ट निमित्त गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायत भजेपार येथील सरपंच यांना निमंत्रण आलेलं आहे। आमच्यासोबत ग्रामपंचायत भजेपार येथील सरपंच आहेत। दादा काय सांगणार, आपल्याला 15 ऑगस्ट निमित्त दिल्ली येथून निमंत्रण आलेलं, काय सांगणार? नमस्कार, मी चंद्रकुमार बहेकार, सरपंच ग्रामपंचायत भजेपार, पंचायत समिती सालेकसा, जिल्हा परिषद गोंदिया। महाराष्ट्रातील जे उपक्रमशील सरपंच आहेत अशा नवनवीन उपक्रम करणाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकंदरीत 15 सरपंचांना दिल्ली येथील 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राष्ट्रीय परेडसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। आणि या 15 सरपंचांच्या यादीमध्ये मला जे स्थान मिळालं याबद्दल मी सर्वात आधी भारत सरकारच्या पंचायत राज विभाग, रक्षा मंत्रालय, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद गोंदिया आणि सालेकसा पंचायत समिती यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या निमंत्रणाबद्दल, या सगळ्या निमंत्रणाचे आणि या गौरवाच्या क्षणाचा जे काही श्रेय आहे मी माझ्या मायबाप भजेपार ग्रामवासियांना देऊ इच्छितो, ज्यांनी मागील 2 वर्षापासून मला भजेपार ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही जे उपक्रम हाती घेतले, मग तो पर्यावरण संवर्धनाचा असेल, जल संवर्धनाचा असेल, गावामध्ये समता प्रस्थापित करण्याचा असेल, महिला सक्षमीकरणाचा असेल, अशा सगळ्या उपक्रमांमध्ये आणि राज्य सरकार, केंद्र सरकारच्या ज्या काही स्पर्धा आहेत या स्पर्धांमध्ये ग्रामपंचायतीला टिकविण्यासाठी, ग्रामपंचायतीला एक यश प्राप्त करण्यासाठी या ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला। आणि त्याचीच प्रचिती म्हणून, त्याचीच एक फलश्रुती म्हणून या आपल्या भजेपार पंचायतीला मागील 2 वर्षामध्ये 1,10,00,000चे पारितोषिक मिळाले आहेत। आणि म्हणून पुन्हा एकदा मी या भजेपार ग्रामवासियांना या निवडीचे श्रेय देऊ इच्छितो। ये निमंत्रण आपल्या कुटुंबाला कोण कोणाला आलं आहे? 15 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्यासाठी मला आणि माझ्या पत्नीला सहकुटुंब उपस्थित राहण्यासाठी आम्हाला निमंत्रण मिळालं आहे। त्यामुळं आम्ही दोघेही पती पत्नी या राष्ट्रीय परेडला उपस्थित राहणार आहोत। नक्कीच राज्यभरातील 15 सरपंचांना निमंत्रण आलेलं आहे आणि ही बाब तालुकावासी व जिल्हावासियांसाठी गौरवची आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।